नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेध या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण टेटच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र याविषयी माहिती आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, टेटची एक्झाम 1 झालेली आहे, सेकंड झालेली आहे, आता टेट 3 होणार आहे। तर प्रत्येक टेटच्या एक्झाममध्ये मानसशास्त्रावर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात। तर त्या प्रश्नावर आधारित असं लेक्चर मी तयार केलेलं आहे किंवा प्रश्न कशा प्रकारचे पडतात आणि कोणकोणता भाग किंवा घटक तुम्हाला अभ्यासावा लागतो असे प्रत्येक घटक आपण लेक्चरच्या स्वरूपात घेणार आहोत। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्यक्तिमत्व हा महत्त्वाचा घटक बालमानसशास्त्रामध्ये काय कार्य करतो किंवा त्याचं काय महत्त्व आहे शिक्षकाच्या दृष्टीनं हे आज आपण या लेक्चरच्या स्वरूपात पाहणार आहोत। तर बघा, आधी व्यक्तिमत्व म्हणजे काय याची सर्व प्रस्तावना आपण इथे पाहणार आहोत। तर व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येकाला आपल्या जीवनात अनेक व्यक्ती आवडत असतात, त्यामागचे महत्त्वाचे कारण असते त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व। प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे कसं असते, भिन्न भिन्न प्रकारचे असतात। प्रत्येकाचं व्यक्तिमत्व सेम असतं का नाही आहे, तर प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे भिन्न स्वरूपाचे असते। कोणी उंच असतं, कोणी सडपातळ, काळा गोरा, उत्तम संभाषण कौशल्य अशा अनेक गोष्टीवरून आपल्याला व्यक्ती आवडत असते। छान राहणीमान असेल तर आवडते व्यक्तिमत्व आणि छान राहणीमान नसेल तर ना आवडतं व्यक्तिमत्व, असं आपण थोडक्यात व्यक्तिमत्वाचं स्पष्टता किंवा सांगू शकतो। त्यानंतर पहा, आपण व्यक्तिमत्वाविषयी सामान्य लोकांच्या मनात असा गैरसमज असतो की जी व्यक्ती देखणी असते तिचे व्यक्तिमत्व कसे असते, चांगले असते। परंतु मानसशास्त्रीयदृष्ट्या व्यक्तिमत्वाचा अर्थ हा खूप व्यापक आहे। तर तो कसा आहे ते आपण पाहूया। बघा, व्यक्तीचे बाह्यरूप म्हणजे व्यक्तिमत्व नसते, तर त्यामध्ये आंतरिक घटकांचे देखील समावेश असतो। म्हणजे फक्त बाहेरून देखणं सुंदर असेल म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असेल असं आपण म्हणू शकत नाही। त्याचप्रमाणे बाह्यरूप आणि आंतरिक घटक याचं मिळून आपल्याला व्यक्तिमत्व निर्माण होत असतं। त्यानंतर पहा, व्यक्तिमत्व या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे किंवा ते शब्द कसा आपल्या या वाचनात किंवा अभ्यासात आलेला आहे। बघा, व्यक्तिमत्व या शब्दासाठी इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा शब्द आहे किंवा प्रतिशब्द आपण वापरतो। पर्सनॅलिटी हा शब्द परोसोना, लक्षात असू द्या, परोसोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे। त्याचा अर्थ मुखवटा असा होतो। प्रश्न हमखास विचारला जातो, पर्सनॅलिटी हा शब्द डॅश डॅश या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे। पर्सोना लक्षात असू द्या। पूर्वीच्या काळी ग्रीक नट नाटकामधील भूमिका वठवताना भूमिकेप्रमाणे मुखवटे परिधान करत, तेव्हापासून व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व असा शब्द रूढ झाला आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्वातील फरक। रोहन देखणा मुलगा आहे, तो फार हुशार आहे पण तापट स्वभावाचा आहे। तो नेहमी त्याच्या मित्रावर ओरडतो, शिवाय त्याच्या आईवडिलांबरोबर देखील उद्धटपणे बोलतो। आता इकडे बघा, रुची ही मुलगी दिसायला सर्वसाधारण आहे, ती तिच्या अभ्यासात कच्ची आहे, परंतु ती नेहमी तिच्या मित्रमैत्रिणीशी मिळून मिसळून राहते, याशिवाय ती प्रत्येकाशी सौजन्यपूर्ण बोलते। आता याच्यावरून लक्षात घ्या की तर तुम्हाला बाह्य स्वरूप छान दिलेलं आहे। कुठे पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की हे बाह्य स्वरूप कसं सांगितलेलं आहे की बाबा रोहन देखणा आहे, हुशार पण आहे, तापट स्वभावाचा आहे, पण तो कसा मित्रावर ओरडतो। पण इकडे रुची ही मुलगी दिसायला सर्वसाधारण आहे, खूप स्मार्टही नाही, पण ती अभ्यासात कच्ची आहे पण ती मित्र आणि मैत्रिणीसोबत मिळून मिसळून राहते आणि प्रत्येकाशी कसं वागते, सौजन्यपूर्वक बोलते। म्हणजे बाह्य स्वरूपावरून तुम्ही व्यक्तिमत्व ठरवू शकत नाही। स्वतःला जाणून घ्या, आपल्या आरामदायी कोशातून बाहेर या, आकर्षक दिसण्याऐवजी आपले वाटू लागा, अपयशाची भीती बाळगू नका, काळ वेळ घटना व परिस्थितीनुरूप नेटका पेहराव करा, सतत शिकत राहा। हे व्यक्तिमत्वातील काही फरक आपल्याला इथे सांगता येतील। त्यानंतर व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर मानसशास्त्रीयदृष्ट्या केवळ शरीराचे बाह्य पोशाख म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे, तर व्यक्तीच्या विविध क्षमतांचा त्यांचा सहभाग, उदाहरणार्थ रंग, रूप, वजन, हुशार, चपळ, तेजस्वी, संवेदनक्षमता, अभिरुची, आक्रमकता, सर्जनशीलता, प्रतिभा, स्वभाव, बुद्धिमत्ता यांचा समावेश असतो। म्हणजे
व्यक्तिमत्व हा विषय किंवा याची व्याख्या करायची झाली तर तुम्हाला बाह्यरूप आंतरिक रूप या दोन्हीचा विचार करून व्यक्तिमत्व त्या व्यक्तीचं कसं आहे हे ठरवता येईल. पहा, इथं तुम्हाला व्यक्तिमत्वाची एक व्याख्या दिलेली आहे. व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश डॅश असे म्हणतात, तर त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. बघा, काही मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण इथे पाहणार आहेत. बघा, नॉर्मल मन काय म्हणता, व्यक्तिमत्व म्हणजे अभिरुची, वर्तन, क्षमता, कुवत, शरीररचना यांचे संकलित रूप किंवा समग्र असे वैशिष्ट्यपूर्ण संघटन होय. बघा, नॉर्मल मन याने कशावर भर दिलेला आहे, तर बघा, व्यक्तीची जी अभिरुची आहे, वर्तन आहे, क्षमता आहे, कुवत आहे, शरीररचना यांचे संकलित रूप किंवा समग्र आणि संकलित दोन शब्द लक्षात ठेवायचे. आणि ही व्याख्या नॉर्मल मनमध्ये काय आहे, समग्र, एवढा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला पेपरच्या टायमाला बरोबर ट्रिक्सनुसार ते लक्षात राहील. त्यानंतर पुढची व्याख्या पहा. जे.व्ही. वॅटसन काय म्हणतात, तर व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. बघा, वाटचाल हा शब्द लक्षात असू द्या. वाटचाल हा शब्द लक्षात ठेवला आणि वॅटसन या ट्रिक्सनुसार जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला पेपरमध्ये ते ऐन टायमाला आठवणार आहे. तर व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. त्यानंतर जे किंबल यांनी केलेली व्याख्या अशी आहे की व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व, अशी व्याख्या किंबल यांनी केलेली आहे. बघा, किंबल यांनी कशावर भर दिला आहे, तर वेगळेपण म्हणजे एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले वेगळेपण आणि ती व्यक्ती एकमेकाशी कशी वागते हे सांगितलेलं आहे. म्हणजे किंबल यांनी काय केले, वेगळेपणावर भर दिलाय आणि त्याचप्रमाणे निश्चित करणारे काही स्वरूपाची वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यावर इथे भर दिलेला आहे. मग हे पण लक्षात ठेवा. आणि हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, हा शब्दही लक्षात ठेवा. संघटन हा शब्द लक्षात आला की किंबल हा शब्द तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि वेगळेपण हे दोन शब्द लक्षात ठेवा. किंबलची व्याख्या तुम्हाला दिल्या लक्षात येईल की व्याख्या कोणी केलेली आहे. त्यानंतरची पहा पुढची व्याख्या. त्यानंतर ट्रक्सलर म्हणतात की सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. बघा, गोळाबेरीज, ट्रक्सलरने गोळाबेरजेवर भर दिला आहे म्हणजे व्यक्तिमत्व होय. सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी ट्रक्सलर यांनी केलेली व्याख्या आहे. त्यानंतर व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण इथे पाहणार आहोत. व्यक्तिमत्व हे कसं आहे तर सतत विकसनशील असते. कसे असते व्यक्तिमत्व? विकसनशील असते. व्यक्तिमत्वावर सामाजिक घटकांचा परिणाम होतो. विकसनशील सामाजिक घटक. व्यक्तिमत्वात अनुवंश, परिसर यांचा समावेश होतो. व्यक्तिमत्वाचे वर्णन आणि मापन करता येणे शक्य आहे. व्यक्तिमत्वात विविध गुण एकत्रित येतात. व्यक्तिमत्वात काय आहे, निसर्गाकडून पाया प्राप्त होतो आणि वातावरणातील विविध घटकांचा त्यांच्यावर परिणाम होऊन विकासाची उंची प्राप्त होते. व्यक्तिमत्वाची ही वैशिष्ट्ये आहेत. वैशिष्ट्ये व्यक्तिमत्वाची विचारली की विकसनशील, सामाजिक घटकांचा परिणाम, अनुवंश, परिसर याचा परिणाम, वर्णन आणि मापन, व्यक्तिमत्वाचे एकत्रित गुण, या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व हे वर्तन प्रकार हा व्यक्तिमत्व विकासाचा काय आहे, पाया आहे. त्यानंतर पहा, शालेय वातावरणात तर परिणाम व्यक्तिमत्वावर होतो. व्यक्तिमत्वात अनुवंश, परिसर यांचा समावेश होतो. व्यक्तिमत्वाचे वर्णन आणि मापन करता येणे शक्य आहे. व्यक्तिमत्व हे स्थिर नसून कसं आहे, गतिमान आहे. मापन करता येतं, गतिमान आहे. अनुवंश, परिसर आत्ताच सांगितलं, परिणाम व्यक्तीवर होतो आणि विकासाचा तो काय आहे, पाया आहे. त्यानंतर व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे स्वरूप आपण इथे पाहणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे मानसिक जीवनातील कौशल्य किंवा काही गुणवैशिष्ट्य म्हणतो. जसे कोणाला आक्रमक तर कोणाला दयाळू म्हणतो. हा व्यक्तिमत्वाचा एक गुण सांगितला जातो. जसं की व्यक्तिमत्वाच्या
स्वरूपाचा विचार करता काही महत्त्वाचे पैलू आहे. बघा पैलू कोणकोणते? पहिला पैलू आहे गुणतत्व, दुसरा चारित्र्य, तिसरा आहे प्रवृत्ती, त्यालाच आपण स्वभाव असं म्हणतो, आणि चौथा आहे प्रेरणा. तर बघा हे सगळे जे व्यक्तिमत्वाच्या स्वरूपाचे पैलू आहेत किंवा विचाराचे पैलू आहेत त्याचा सविस्तर अभ्यास इथे आपण करू. बघा गुणतत्व म्हणजे नेमकं काय? तर बघा गुणतत्व म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी असलेला स्थिर व स्पष्टपणे जाणवणारी गुणवैशिष्ट्ये. व्यक्तीच्या प्रतिक्रिया या त्याच्या गुणवैशिष्ट्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ राजू प्रामाणिक आहे, महेश सहनशील आहे. हे काय झालं? गुणतत्व झाले. प्रामाणिक, सहनशील हे व्यक्तीचे गुणतत्व आहेत. चारित्र्य हे नीतिमत्तेवर अवलंबून असते. लक्षात असू द्या, हा पॉइंट महत्त्वाचा आहे. कोणता? चारित्र्य हे नीतिमत्तेवर अवलंबून असते. चारित्र्यवान म्हणजे सामाजिकदृष्ट्या नीतिवान, आदर्श जीवन जगणारा, नीतिवान हे चारित्र्याचे काय आहेत? उदाहरणं आहेत. त्यानंतर पहा सकारात्मक पद्धतीने व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन या पैलूचा वापर करून करतात. त्यानंतर प्रवृत्ती किंवा स्वभाव हा पैलू आपण पाहू. स्वभाव हा व्यक्तीचा स्थायी भाव असतो, जसे चिडचिडपणा, नैराश्यवादी, संवेदनशीलता. व्यक्तिमत्व तज्ज्ञाच्या मते या प्रवृत्ती जन्मजात असतात. बघा या प्रवृत्ती कशा असतात? जन्मजात असतात. तर प्रेरणा, व्यक्तीच्या जीवनात प्रेरणा महत्त्वाची भूमिका बजावते. प्रेरणादायी व्यक्तिमत्व जीवनात यशस्वी, आनंदी जीवन जगतात व इतरांना देखील प्रेरित करतात. व्यक्तिमत्वाचा अत्यंत मानसिक घटक होय. बघा अंतस्थ हा मानसिक घटक आहे. बघा त्यानंतर पाहणार आहोत आपण संतुलित व्यक्तिमत्वाची ओळख. यामध्ये कोणकोणते असे गुण आहेत ज्यामुळे आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे कसं आहे? संतुलित आहे. तर पहिला गुण आहे चांगली शारीरिक ठेवण, त्यानंतर उच्च प्रतीची बौद्धिक क्षमता, तिसरा आहे उच्च नैतिक चारित्र्य, चौथा आहे चांगले दिग्दर्शन, त्यानंतर उच्च समायोजन क्षमता, त्याचप्रमाणे शांत स्वभाव किंवा थंड स्वभावाचा व्यक्ती, उच्च स्तरावरील सामाजिक समायोजन आणि भावनिक स्थिरता. ही सर्व गुण किंवा ही सगळी ओळख ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीचं संतुलन किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संतुलित व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक. बघा व्यक्तिमत्व त्याची व्याख्या पाहिली, व्यक्तिमत्वाचे पैलू पाहिले, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व कसे वेगवेगळे असते ते पाहिलं. एका व्यक्तीचे व्यक्तिमत्व चांगले आहे का हे सांगण्यासाठी नेमके कोणकोणते गुण त्या व्यक्तीमध्ये पाहिजे ते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक. असे 3 घटक व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. पहिला घटक आहे वैयक्तिक घटक, दुसरा आहे कौटुंबिक घटक आणि तिसरा आहे वातावरणीय घटक. पहिल्या वैयक्तिक घटकामध्ये काही उपघटक येतात. ते आहेत व्यक्तीची शारीरिक रचना, त्यानंतर भावनात्मक प्रतिक्रिया, महत्त्वाकांक्षा, अभियोग्यता, दृष्टिकोन, प्रेरणा आणि बौद्धिक पातळी यांचा समावेश होतो. तर तुम्ही म्हणताल यावर आधारित प्रश्नामध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात? तर तुम्हाला वैयक्तिक घटकामध्ये व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये वैयक्तिक घटक सांगा असं विचारलं जातं. त्यावेळेस तुम्हाला व्यक्तीची शारीरिक रचना दिली जाते, शिस्त दिली जाते, शेजारी दिले जातात. तर असे 2-4 ऑप्शन तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे वैयक्तिक घटकामध्ये नेमके कोणकोणते घटक येतात, कौटुंबिक घटकामध्ये नेमके कोणकोणते घटक येतात, वातावरणीय घटकामध्ये नेमके कोणकोणते घटक येतात. वैयक्तिक घटकामध्ये किंवा व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकात वैयक्तिक घटकामध्ये व्यक्तीची शारीरिक रचना हा महत्त्वाचा घटक असतो आणि त्याचा परिणाम होतो हे आपल्याला तिथे सांगता आलं पाहिजे. आता आपण पहिला घटक वैयक्तिक घटक. आता पाहणार आहोत दुसरा घटक कौटुंबिक घटक. कौटुंबिक घटकामध्ये पहिला मुद्दा आहे शिस्त, बालकाचे स्थान, मूल्य, सावत्र पालक, संयुक्त आणि विभक्त कुटुंब, घरातील स्थान, पालकांची अभिरुची, कुटुंबाचा आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक दर्जा यांचाही समावेश
कौटुंबिक घटकात होतो. म्हणजे समाज म्हणजे कौटुंबिक घटक, एवढं लक्षात ठेवा. आणि तिसरा आणि महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे वातावरणीय घटक. वातावरण म्हटलं की शेजारी, समुदाय, समवयस्क हे सगळे वातावरणीय घटकामध्ये येतात. ह्या तिन्ही घटकाचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्यानंतर पहा, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक यामध्ये महत्त्वाचे 2 आहेत. आता वरती आपण पाहिलं वैयक्तिक आहे, कौटुंबिक आहे, त्याचप्रमाणे काय आहे परिस्थितीचा किंवा परिसराशी असणारे घटक पाहिले. आता व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये आणखी 2 घटकांचा समावेश होतो, आंतरिक घटक आणि बाह्य घटक. आता आंतरिक घटकामध्ये कुठले आहेत तर अनुवंश आहे, अंतःस्रावी ग्रंथी आहे, प्रेरणा आहे, बुद्धिमत्ता आहे, अभिरुची, विचार प्रक्रिया हे आंतरिक घटकामध्ये येणारे घटक. तर बाह्य घटकामध्ये कोणकोणते आहेत तर बघा, बाह्य घटकामध्ये आहे कुटुंब, शाळा, समवयस्क गट, संस्कृती, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण हे बाह्य घटक आहेत. बघा, हे मुद्दे लक्षात असू द्या. आता हे आंतरिक घटक म्हणले की या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं आहे की हे व्यक्तीमधले घटक आहेत, आणि बाह्य घटक म्हणले की व्यक्ती सोडून आजूबाजूचे जे घटक आहेत त्याला बाह्य घटक म्हणतात. ह्या शब्दावरून तुम्ही तो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पहा, व्यक्तिमत्वामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे मानस प्रकृती. आता मानस प्रकृती म्हणजे नेमकं काय ते आपण या घटकात अभ्यासणार आहोत. आयुर्वेदात 3 प्रकृतीची माणसं मानलेली आहेत. यांना आपण मानस प्रकृती असं म्हणतात. आयुर्वेदात 3 प्रकृतीची माणसं असतात. कोणती कोणती प्रकृती असते त्यांची? एक कफ प्रकृती असते, वात प्रकृतीची माणसं असतात आणि पित्त, असे 3 प्रकृतीची माणसं असतात. त्यामध्ये कफ प्रकृती म्हणजे नेमकं काय तर कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे तर असे संबंध कसे असतात? स्थिर असतात. कसे असतात? स्थिर असतात. अशा व्यक्ती अत्यंत शांत, मृदू स्वभावी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्वाचे असतात. यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. त्यांची काम करण्याची शारीरिक क्षमता खूप असते. अशी माणसं खूप कष्ट करू शकतात. अशा लोकांची मैत्री किंवा शत्रुत्व या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ टिकतात. कफ प्रकृतीची माणसं दयाळू आणि प्रेमळ असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. स्वामी विवेकानंद या गटातले ते कसे होते? कफ प्रकृतीचे होते. आता दुसरा प्रकृतीचा प्रकार बघा, वात प्रकृती. वात प्रकृतीच्या व्यक्ती ह्या मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर असतात. त्याचप्रमाणे हिटलर हा वात प्रकृतीचं उदाहरण म्हणता येईल. अनेक कलाकार मंडळीसुद्धा याच प्रकृतीत मोडतात. या व्यक्तींना गाणं बजावणं, संगीत, कला या गोष्टी आवडतात आणि अशा व्यक्ती आयुष्यात मजा करणाऱ्या, मस्तीत राहणाऱ्या असतात. त्यांच्या मनात एकदम प्रेम उत्पन्न होऊ शकतं किंवा एकदम द्वेष उत्पन्न होऊ शकतो. वात प्रकृतीच्या व्यक्ती बेभरवशाच्या असतात. अशा व्यक्ती कुणाच्याही व कशाच्याही पटकन प्रेमात पडतात. त्यांना पटकन रागही येतो. त्यांना येणारा राग किंवा द्वेष मात्र कसा असतो? तात्कालिक असतो. काही वेळा त्यांच्या स्वभावात क्रूरपणाही दिसतो. त्यानंतर पित्त प्रकृतीच्या व्यक्ती आहेत, त्यांच्याविषयी माहिती आपण इथे घेणार आहोत. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात. अनेक वैज्ञानिक मंडळी या गटात मोडतात. त्यांना राग अनिवार्य येतो. त्यांना भूक सहन होत नाही. अशा व्यक्ती तुलनेत काम करण्याची शारीरिक क्षमता कमी असते, पण त्यांची मानसिक क्षमता खूप जास्त असते. अशा व्यक्ती प्रतिभावान असतात. ते चिडखोर असल्यामुळे त्यांना मित्रमैत्रिणीचं प्रमाण कमी असतं. भडक मातेची माणसं म्हणजे पित्त प्रकृतीची माणसं. या लोकांना टक्कल लवकर पडतं. यांची पचनशक्ती चांगली असते. लोकमान्य टिळक हे पित्त प्रकृतीचे होते असं म्हणता येईल. अशा प्रकारे व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे आहे, त्यामध्ये येणारे घटक, परिणाम करणारे घटक किंवा ओळख हे सर्व माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहिली. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण व्यक्तिमत्वाचे प्रकार, त्याच्या उत्पत्त्या कोणत्या आहेत याची माहिती पाहणार आहोत. तर आता जर तुम्हाला लेक्चर माझं आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.